नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सविता रवींद्र काळे, मानसी योगेश शेवरे, सोनाली तुषार भंडुरे, नितीन बाळा निगळ यांनी नाद घुमणार आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये कमळ फुलणार असा शुभ संदेश देत प्रभागासह प्रबुद्ध नगरातील विकासासाठी आम्हाला संधी द्यावी असे आवाहन काल सायंकाळी आयोजित चौक सभेत प्रबुद्ध नगरातील मतदारांना केले। मी सर्वांना सांगू, सगळ्यात पहिली जी सभा राहील ती प्रबुद्ध नगरात राहील, कारण आज सगळ्यात जास्त जर मी काम केलं असेल तर मी प्रबुद्ध नगर इथेच केलेलं आहे। ड्रेनेज लाईन केलेली आहे 2.5 कोटीची। तसेच आपले सर्व जे युवक आहे त्यांच्या इच्छेनुसार इथे पाठपुरावा करून सुलभ शौचालयाचा बंदोबस्त केला। खूप त्रास व्हायचा, भरपूर नागरिक मला बोलले की भाऊ सगळ्यात पहिले ते करा, कारण कोणताही ठेकेदार इथे काम करायला तयार नव्हता। त्यांना मी बोललो स्वतः, इथं आमचे मित्रपरिवार तर नाना घोडके असो, संतोष सरकडे सर असो, त्यांना सांगून तर मी ही जबाबदारी आपण घेत असाल तर हे लवकरात लवकर काम चालू लागलं। आज काम पूर्ण झाले, त्या गोष्टीला होऊन कमीत कमी 2-2.5 वर्ष झाले। मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, आज इथे जे उमेदवार आहे तरुण तडफदार अजय बाळासाहेब निगळ, माझी धर्मपत्नी मानसी योगेश शेवरे, आमच्या भगिनी सविताताई रवींद्र काळे, तसेच सोनलताई तुषार भंडुरे। खरं तर सविताताईंनी पण या प्रभागात काम केलेलं आहे आणि मनप्राप्त बुद्धविहार आहे हा ड्रोन सुद्धा सविताताईंच्या काळात तिचा मंजूर झालेला होता। त्यानंतर आम्ही त्याला मंजुरीसाठी आम्ही प्रयत्न करून आज इथे आपल्या सर्वांच्या इच्छेने ते खूप छान आता 2-4 वर्षापूर्वी झालं होतं, बरोबर नाना? स्वतः आमचे मोठे बंधू रवी नाना काळे यांनी पाठपुरावा करून आज इथे आपण सर्वांच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो का येथे जे सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम आहे त्याचे पाणी वरतून सांडपाणी ते खाली मित्र यांचा पाठपुरावा प्रतीक जाधव यांनी पाठपुरावा करून त्याचे कॅचफिटसाठी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे। लवकरात लवकर आचारसंहिता संपल्यानंतर ते काम पूर्ण होईल हे आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो का सर्व जे उमेदवार आहे सर्व सुशिक्षित आहे। मी नक्कीच आपल्याकडनं आशा बाळगतो, जसं मी शब्द दिला होता तसं मी ते काम पूर्ण केले। हे पण स्वतः शब्द देईल हे नक्कीच काम पूर्ण करणार अशी मी यांच्या वतीने आपल्याला एक शब्द देतो, तो नक्कीच हे शब्द पूर्ण करणार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आता योगेश भाईंनी ते सुद्धा माझी सभापती राहिले, त्यांनी सांगितलं ज्यावेळेस आमचे मित्र संतोषजी सरकडे, भागवतजी गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम यांनी सांगितलं की सरकडे सर या ठिकाणी क्लासेस घेतात, पण हा बुद्धविहार इथे या ठिकाणी ड्रोन नाही। सरकडेंना म्हणलं सर तुम्ही सभापती असताना सर तुम्ही मला लेखी निवेदन द्या, नक्की ते काम पूर्ण करू। आणि ते आपल्या निधीतून जवळजवळ 28 लाख रुपये खर्चून या ड्रोनचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे। मित्रांनो, सांगण्याचा उद्देश असाच आहे की आम्ही काम करत आलेलो आहे आणि काम करत राहणार आहे। त्याच्यानंतर देखील 2017, 2000 ते 2021 आमच्या लहान भावांनी या ठिकाणी ते उजवे नगरसेवक ठरलेले, कारण का त्यांची टीमच या प्रबुद्ध नगरमध्ये मोठी आणि त्यांना मारणारा मोठा सर्व जाती धर्माचा वर्ग आहे। योगेश भाऊंनी आमच्या विविध ठिकाणी प्रत्येक गल्ली बोलीत असते, मग ते ड्रेनेजच्या समस्या असतो, शौचालयाच्या समस्या असतो, काही आमच्या आई बहिणीच्या समस्या असू त्या, सदैव योगेश शेवरे सगळ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। आणि सर्वात उजवी बाजू म्हणजे योगेश भाईंनी तर काम केलेले आहे। पण एवढंच सांगू इच्छितो की येत्या 15 तारखेला आमच्या 4ही उमेदवारांना जे आमचे या पॅनलचे ज्यांना आम्ही नेतृत्व सोपले स्वतःहून, आमचे बाळासाहेब निगळ त्यांची 2 नंबर क्रमांकाची त्यांची निशाणी आहे, सविता रवींद्र काळे यांची 4 नंबरची निशाणी आहे, आमच्या मानसीताई योगेश शेवरे यांची देखील 4 नंबरची निशाणी आहे, सोनलताई तुषार भंडुरे यांची देखील 4 नंबरची निशाणी आहे। 4-4-4-4-4-2 म्हणजे या सर्व निशाणा विजयाच्या आहे। तुम्ही भरघोस मतांनी या सर्वांना निवडून द्यावा अशी अपेक्षा करतो। आणि सुद्धा सीमाताई भारतीय जनता पार्टीच्याच आहे, इथला महापौर सुद्धा आपल्याच पक्षाचा होणार आहे। जास्तीत जास्त विकास निधी आणू। आणि मला 2 प्रश्न आपल्याला विचारायचे आहे की या ठिकाणी नगरसेवक निवडून आल्यानंतर
ड्रेनेजची कामं होता, लाईटची कामं होता, शौचालयाची कामं होता. का बरं या ठिकाणी एखादी चांगली अभ्यासिका झाली नाही? का बरं एखादी या ठिकाणी व्यायामशाळा झाली नाही? की एखादी व्यायामशाळा जर झाली तर संध्याकाळी आपला तरुण, आपल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती इकडं व्यसनाच्या मागे न जाता त्या व्यायामशाळेत जाईल. तुमच्या घरातला एखादा विद्यार्थी त्या वाचनालयात शाळा शिकून वाचनालयातून एखादा आपल्या इथे एखादा अधिकारी का होऊ शकत नाही, याचा आपण विचार करा. आणि आमचं जे व्हिजन आहे या ठिकाणी चांगली अभ्यासिका झाली पाहिजे, चांगलं वाचनालय, त्यानंतर चांगली व्यायामशाळा झाली पाहिजे. आपल्या दोन्ही बाजूला MIDC आहे, पण एखादा गृहउद्योग आहे का इथे? का आपल्या महिला एकत्र बसून या ठिकाणी कामं करतील? आम्ही आपल्यासाठी खूप चांगलं प्लॅनिंग केलं आहे. आपण फक्त आम्हाला एकदा या चौघांना संधी द्या. तुमच्या संधीचं सोनं आम्ही करू, एवढा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. या प्रसंगी भाजपाच्या 4ही उमेदवारांसह माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे, भाजपाचे रवींद्र जोशी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे, तुषार बंधुरे आदी मान्यवरांसह प्रबुद्ध नगर परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.